13वा अध्याय. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12व्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा. मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरोन. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे. स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नसेची थोर या जगी. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ. तिने सेवेकऱ्यांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठविले. श्रोते धरोनिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहुनिया ऐसी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपणा अधीन. माझे गेले श्रेष्ठपणा अपमान जाहला. तैपासुनी बाळप्पासी त्रास देत अहर्निशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो चळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळ येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जवाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देतीक तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी साह्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तयाभारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवल परी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानश्री श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2. पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामी पासी. चोळप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावणी. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुले आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी.
अंतर्ज्ञानी समर्थांसी तात्काळ विदित जाहले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनासी येतात त्यांसी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनासी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनिया दाविती. जे कोणी दर्शना येत त्यांसी बाई द्रव्य मागत. धन धान्य साठवीत ऐशा प्रकारे करोणी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्री चरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीसी भिवून तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एकेदेनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत उड बडवणी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी. म्हणती देव तुम्हांसी पगार सरकारातुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्यासा नाही आम्हाशी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुणी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतात चरित्र सार घेतले. दृढ निश्चयाने भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होणी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत 13वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत बाळप्पा कथा संपूर्ण वर्णनम. 13ोऽध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. 14वा अध्याय. जय जयाजी करुणा घना. जय जयाजी अघशमना. जय जयाजी परम पावना दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायपर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया. बुद्धी देई स्वामी राया. चरित्र ऐकोणी श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती हे नेमी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगतसे. प्रातःकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्रातःकर्मे अटपोनी मग बैसावे आसनी. भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण. धूप दीपारती अर्पुण नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठ भई. अजानुबाहू सुहास्यवदन काशाय वस्त्र परिधान.
भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजरी. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंतरूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आनावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना, आश्रय देईजे सदैव. पापताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन, इहलोकी सौख्य देवो न, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पावावया पैल तीर, त्वन्नाम तरणी साचार, प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा, कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना, न बाधोत तुझ्या कृपे. किती वरुण आपले गुण, द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन, ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांतिमनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो, तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो, वासनाया मनाते. सदा साधू समागम, तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम, दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता, न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण, न्यायमार्गावलंबन, इतुके द्यावे वरदान, कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात, प्राचीन तव नामामृत, प्रपंचानी परमार्थ, तेने सुगम मजलागी. ऐसी प्रार्थना करिता, आनंद होय समर्था, संतोषोनी तत्वता, वरप्रसाद देतील. गुरुवारी उपोषण, विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाण, उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी, सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मण क्षत्रियादिका लागोणी, मुख्य जप हा चहुवर्णी, स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता, तीही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता, सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती, तीची भक्ती श्रेष्ठ वै. आम्ही आहो स्वामी भक्त, मिरवू नये लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ, निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडशोपचारे पूजिता, परिप्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्प अर्पिता, समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची आच्छंदा, कृपा करुणी पुरवावे. श्री स्वामी समर्थ चरित्रामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त. 14वा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत भक्तिमार्ग निरूपणं नाम 14ोऽध्यायः. श्रीरस्तु शुभं भवतु. 15वा अध्याय. न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान, मोक्ष साधना कारणे. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ इति हाता, पाप ताप दैन्यावार्ता, तेथे काही नुरेची. वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी, तयाते या भवसागरी, निश्चय तारिती समर्थ. सर्व कामना पुरवोन, अंतिदाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणती जनवार्ता. कोणासी भाषण न करीती, कवनाची ग्रहा न जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध नयेची.
शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी, परमेश्वर रूपयती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते, त्यावेळी मंगळ वेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी, 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटकशया करोन तियेवर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे, अंतरी पटली खून यती ईश्वरांश पूर्ण, म्हणून सुखे शयन कंटकशय्यावरी केले, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून यास्तविता झाला बहुत प्रकारे, सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्त पालका, पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तै पासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे, जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहुणी हसत कुटील जन तयाते, वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला, घरदार विसरला वेडा झाला निश्चये, मग बसप्पाची कांता ऐकून या ऐसी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले, आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करोन, करीत होतो उपजीवन आता काय करावे, बसप्पा येताग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवाद न भीत नसे चाड कोणाची, ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी, मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक, परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची, तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य बाल, भूभाग व्यापिला सकल तेजे अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडोनी त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले, तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला, ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारापुत्रा पोशिजे, आनंदोनी मानसी बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे, कृपा होता समर्थांची वार्ता नुरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे, असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शने निरसोन जाय, ते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती, पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र, मन करोनिया स्थिर सादर होऊनी ऐकावे, श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत 15वा अध्याय गोडहा, इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत बसप्पातीली कथा वर्णनम नाम 15ोऽध्यायः। श्रीरस्तु शुभं भवतु।